त्यांचा सत्कार करावा ही इच्छा मनापासून आदरणीय सरांची आपल्या सर्वांची होती. मी आदरणीय उदयजींना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही या ठिकाणी आलात. ही बँक तुमची आहे. तुम्ही या बँकेचं चढ उतार पाहिलेला आहे. पण एवढं मात्र नक्की सांगितलं आदरणीय डॉक्टर तोरके सरांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे बँक आज महाराष्ट्रामध्ये यांनी नाव कमवलेलं आहे. आणि असंच आदरणीय तोरके सरांच्या नेतृत्वाखाली ही अशीच उत्तुंग भरारी ही बँक घेते. मला अपेक्षा आहे की आपण या आपल्या शुभेच्छा आपले सहकार्य या बँकेच्या पाठीशी कायम राहील. मी या ठिकाणी आलो, माझा आपण सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि बँकेच्या बाबतीमध्ये आता ही बँक मला असं वाटतं की राज्य स्तरावर मानांकन, देश पातळीवर मानांकन, त्याच्यापेक्षा जागतिक पातळीवर रत्नागिरी जिल्हा बँकेचं नाव झालं, याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना. आता सर मला सांगत होते की 30% डिव्हिडंड देणारी जगातली पहिली बँक जर कुठची असेल तर ती माझी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. त्याबद्दल मला खरोखरच आपल्या सगळ्यांबद्दल अभिमान आहे. आणि मी एक पथ्य पाळलेलं आहे, चोरगे सर ते जाहीरपणानं सांगतील की चोरगे सर ज्या दिवशी या बँकेचे अध्यक्ष झाले त्या दिवसापासून कर्जामध्ये कपात करा, व्याजामध्ये सूट द्या, असा एकही फोन मी चोरगे सरांना केला. कारण फोन करून फुकट घालवण्यापेक्षा न सांगितलेलं बरं, कारण ते बँकेच्या हितासाठी आहे. आणि चोरगे सरांनी जे निर्णय घेतले, मी अभिमानानं सांगतो की चोरगे सरांनी जे निर्णय घेतले त्याचमुळे ही बँक जागतिक पातळीवर नाव लौकिक करू शकली, त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना असला पाहिजे. मी अनेक वेळा काही माझं जर बँकेमधलं काम असेल तर जाधव साहेबांना सांगतो, कधी कधी गजा पाटलांना सांगतो, कधी कधी रामभाऊंना सांगतो. पण काम सांगितल्यानंतर ते मला पहिलं सांगतात की आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही चोरगे सरांना सांगा. मला असं वाटतं की हा आदर जो आहे हा अतिशय महत्वाचा आहे. अनेक बँका मी आता महाराष्ट्रामध्ये बघतो, ज्या जिल्ह्यातनं मी आता आलो त्या जिल्ह्यातल्या बँकेची परिस्थिती काय आहे हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हा बँक त्या वैयक्तिक पातळीवर काही लोक हाताळतात आणि म्हणून त्याची परिस्थिती ती बँक बंद पडण्यामध्ये येते किंवा एनपीए होण्यामध्ये होते. पण रत्नागिरी जिल्हा बँक ही अशी एक जिल्हा बँक आहे की ज्याचा आदर्श नॅशनलाइज बँकेनं सुद्धा घेतला पाहिजे. पण सर मला आपल्याला एक विनंती करायची आहे की ज्या विभागाचा मी मंत्री आहे, उद्योग विभागाचा, त्या उद्योग विभागामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक योजना, क्रांतिकारी योजना राबवली जाते. 5 वर्षाचा जर आलेख आपण बघितलं तर मागच्या 3 वर्षामध्ये 3 वर्षाचे मिळून आम्ही फक्त 7,000 उद्योजक बनवण्यामध्ये यशस्वी झालो. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी जेव्हा राज्याचा उद्योग मंत्री झालो आणि विशेषतः माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मला सांगितले की या योजनेमध्ये फार मोठं युवकांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं पोटेन्शियल आहे. आम्ही ती चळवळ म्हणून राबवली आणि मला सांगताना आनंद होतोय की 3 वर्षामध्ये 7,000, आम्ही 2 वर्षामध्ये 32,000 युवक आणि युवती स्वतःच्या पायावर उभं करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये निर्माण केली. तर तोच धागा पकडून मला सांगायचं की ती योजना जी आहे ती दत्तक म्हणून रत्नागिरी जिल्ह्यासाठी जर जिल्हा बँकेने घेतली, आणि खरं तर इतके माझे वाद होतात नॅशनलाइज बँकांच्या लोकांबरोबर की काही मुलांना बोलवायचं, त्यांची कर्ज प्रकरणं करायची नाहीत, मग कुठेतरी मी दम दिल्यानंतर नाईलाज म्हणून 5-10 प्रकरणं करायची. हे कायम बँकेच्या लोकांना माझ्या स्वभावाला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून मला विनंती करायची, सगळी आपल्या जिल्ह्यातल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची दत्तक योजना म्हणून जर आपण सुरू केली तर 35% रुरल एरियामध्ये आम्ही सबसिडी देतो आणि अर्बन एरियामध्ये आम्ही 25% देतो. सगळ्यात जास्त सबसिडी देणारी म्हणून ही योजना ही महाराष्ट्र शासन राबवते. तर त्याच्यामुळे कर्जाचं रूपांतर हे जास्त प्रमाणात आपण जर वाटप केलं आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आपण आणली तर फार मोठ्या युवकांचं आणि युवतींचं भलं या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होऊ शकतं. कदाचित 2-4 दिवसानं त्याचं लिमिट देखील आम्ही वाढवणार आहोत. सर्व्हिस सेक्टरमध्ये आम्ही 20 लाखाचं 50 लाख करणार आहोत. त्या 50 लाखाला 35% सबसिडी मिळणार आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये
जे 50 लाख आहे ते आम्ही 1 कोटी करणार आहोत, त्याचे 35% तुम्हाला सबसिडी म्हणून मिळणार आहे. तर अशी योजना जर आपण चांगल्या पद्धतीने राबवली, विश्वकर्मा सारखी योजना आहे, ही शासनाची योजना आहे. खादी ग्रामोद्योगच्या आमच्या काही योजना नव्यानं आम्ही आणलेल्या आहेत. ह्या योजना पालक म्हणून जर रत्नागिरी जिल्हा बँकेनं राबवल्या तर आम्हाला बाकीच्या जिल्हा बँकना हे मॉडेल म्हणून दाखवता येईल की रत्नागिरी जिल्हा बँक कशा पद्धतीनं शासनाच्या योजना राबवतं आणि त्याच्यामुळे शासनाला कसा फायदा होतो. आणि हे करत असताना तोरगे सर हा देखील मी शब्द देतो की इथला कार्यक्रम झाल्यानंतर मी जिल्हाधिकाऱ्यांशी स्पष्ट बोलेन आणि जास्तीत जास्त ज्या काही ऑफिसेसचे अकाउंट आपल्याकडे पाहिजेत ते देण्याचा या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी नक्की प्रयत्न करेन. कारण शेवटी आपली बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जर शासनाचे पैसे जे आम्ही दुसऱ्या बँकांमध्ये ठेवतो ते जर तुमच्या बँकेमध्ये आम्हाला ठेवायला लागणार असतील तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काय फार मोठं कसब आहे असं वाटत नाही. तो देखील निर्णय पालकमंत्री या नात्यानं माझ्याकडनं घेतला जाईल. बँक जर तोरगे सर तुमच्या ताब्यामध्ये आहे, मी अनेक वेळा सांगितलं, आज देखील पुन्हा एकदा पालकमंत्री म्हणून सांगतो, या बँकेच्या बाबतीमध्ये जे काय तुम्ही निर्णय घ्याल त्यासोबत उदय सामंत आहे. भले मला उद्या पक्षानं सांगितलं अजून काहीतरी वेगळं करायचं आहे तरी सुद्धा पक्षाला मी कन्व्हिन्स करेन आणि सांगेन की जी बँक जागतिक पातळीवर नेणाऱ्या व्यक्तीबरोबर आम्ही राहणार, याच्यामध्ये पक्षाचा अभिनिवेश देखील आपण आणू नका, ही देखील भूमिका आज या ठिकाणी घेतो. पण पटवर्धन साहेब आपण देखील आपण सगळ्यांना सांगितलं पाहिजे, काही नवीन देखील सहकार क्षेत्रातली मंडळी आता पुढे येत आहेत, किती सहकार त्यांना माहिती आहे मला माहित नाही, पण अशा सहकार क्षेत्रामध्ये आपण राजकीय कुठेही पक्ष आणू नये ही माझ्यासारख्याची भूमिका आहे. आणि मग पॅनल केल्यानंतर काय होतं याचा अनुभव बाबाजीराव सगळ्यांनाच आलेला आहे. पण जे पॅनल तुम्ही कराल तोरगे सर, आज पुन्हा एकदा जाहीरपणे शब्द देतो, जे पॅनल तुम्ही कराल त्या पॅनल बरोबर उदय सामंत आणि उदय सामंत बरोबर असलेले सगळे असतील. आणि शेवटी आम्हाला याच्यातून चांगलं काहीतरी घडवायचं आहे आणि जे तुम्ही चांगलं घडवलंय ते आम्हाला सगळ्यांना म्हणून टिकवायचं आहे. आणि म्हणून सत्काराच्या निमित्तानं हा शब्द देतो की बँक ज्या पद्धतीनं उभी राहिली, ज्या पद्धतीनं जागतिक पातळीवर आज काम करते, त्याच्यामध्ये आम्हाला कोणालाही हस्तक्षेप करायचा नाही. जाधव साहेब म्हणाले की बँक तुमची आहे, बँक आमची जरी असली तरी आम्हाला हस्तक्षेप करायचा नाही. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी जर ठरवलं की बँक आहे तशी सुस्थितीमध्ये चालवायची असेल तर काही नियम आपल्याला सगळ्यांनाच पाळून घ्यावे लागतील. ज्यावेळी माझ्याकडे काही लोक येतात, जिल्हा बँकेमधल्या मॅनेजरला फोन करा, सर मी तुम्हाला जसं फोन करत नाही तसं तुमच्या बँकेच्या कुठच्याही मॅनेजरला मी फोन करत नाही की याच्या कर्जाकडे बघ, याला मुदत वाढ दे. हा नॅशनलाइज बँकेमध्ये करतो, थोडीफार तिकडे दादागिरी पण करतो, पण जिल्हा बँकेमध्ये जे अतिशय नियमामध्ये चाललेलं सगळ्या गोष्टी आहेत त्याला कुठेतरी माझ्या फोननं छेद जावा ही भूमिका घेऊन मी कधी असल्या उपद्रवामध्ये पडत नाही आणि भविष्यामध्ये पडणार देखील नाही. कारण शेवटी बँक ज्या पद्धतीनं उभी राहिलेली आहे त्याचं सगळं श्रेय जसं तानाजीराव चोरगे सरांना जातं तसं तानाजीराव चोरगे सरांवर विश्वास ठेवलेल्या सगळ्या सभासदांना देखील जातं. आणि म्हणून सभासदांच्या विश्वासाला तडा आम्ही राज्यकर्त्यांना देऊ नये हे माझ्यासारखा कार्यकर्त्याचं एक मत आहे आणि म्हणून त्या भानगडीतच मी पडत नाही. त्याच्यामुळे आजचा माझा सत्कार हा नक्कीच सर तुम्ही केलात, त्याबद्दल मी तुमचा जाहीरपणानं आभारी आहे. सरांनी मला आल्याला विचारलं की द्यायला म्हणजे तारीख द्यायला उशीर का झाला. सर मी तुम्हाला अगदी 100% सांगतो, राग बीक तर माझ्याकडे नाहीच. जे मला माहिती आहेत माझ्या विरोधात करतात त्यांच्यावर पण मी कधी रागावलो नाही. तर ही तर माझी बँक आहे, तुम्ही तर मला आशीर्वाद राजकीय जीवनामध्ये अगदी लहानपणापासून दिलेले आहेत, त्याच्यामुळे तुमच्या कोणावरही रागवण्याचा प्रश्न येत. रामभाऊ तर गेले 8 दिवस जपच करत होते की कधी कार्यक्रमाला यायचं, कधी कार्यक्रमाला यायचं. म्हणून सगळी मंडळी माझ्या कुटुंबातली आहेत, माझ्या जीवाभावाची आहेत आणि खऱ्या अर्थाने माझ्या घरचा सत्कार समजतो. आज जो माझा आपण सत्कार केला त्याबद्दल मनापासून सर मी आपल्याला धन्यवाद देतो. आणि भविष्यात या बँकेच्या हितासाठी पालकमंत्री म्हणून नाही तर तुमचा एक सहकारी म्हणून मी तुमच्या सोबत आहे एवढाच शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.